नमस्कार. आज मी प्राध्यापक मधु पाटील सरांच्या ज्ञानपीठ पुरस्कारित प्रतिभा नाट्यात्मदर्शने या पुस्तकातील वि. स. खांडेकर दर्शन या नाटकाच्या मी पाडलेल्या 12 भागांपैकी 9वा भाग वाचतो. उत्तरार्थ. अंक 2. दृश्य पुढले. जळलेला मोहर वरसे. पारिजातकाची फुले. निवेदिका. 1939-40च्या पांढरे ढग, सुखाचा शोध या कादंबऱ्यातील आणि 1942ची क्रौंचवध व 1959ची ययाती या कादंबऱ्यातील शारीर आकर्षण असले तरी मानसिक निर्मळतेकडे झुकणारे प्रेमाचे दर्शन घडवले आहे. पण 1939च्याच काळात लिहिलेल्या जळलेला मोहर या अनेक उपकथांच्या संमिश्रणातून लिहिलेल्या कादंबरीमध्ये मात्र शारीर कामभोगाचे दर्शन त्यावरील समर्थनीय चर्चेसहित घडवले आहे. शरीर मिलनाच्या खेरीज प्लॅटॉनिक लव ही सशाच्या शिंगा एवढी दुर्मिळ चीज आहे असे तोंड ओळखमध्ये ते सांगून जातं. प्रवक्ता. भोगापेक्षा त्यागमय आदर्श जीवनाचे प्रतीक म्हणजे खांडेकरांचे संस्कार प्रेरक साहित्य अशी खांडेकरांची प्रचलित असलेली प्रतिमा. पण या 1939च्या कादंबरीमध्ये मात्र 1960-70 नंतरच्या आजच्या मराठी साहित्यात प्रणयाचे जे शारीर लालसेचे धिटाईचे दर्शन घडते त्याच प्रकारचे समर्थनासहितच्या अनुभवांचे दर्शन या त्यांच्या कादंबरीत होते याचे आश्चर्य वाटते. या कादंबरीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काल्पनिक कथांच्या व्यक्तिरेखांबरोबर वास्तवातले स्वतः वि. स. खांडेकर हेही येथे एक व्यक्तिरेखा म्हणून अधूनमधून येत राहतात. तोंड ओळखमध्ये पिरंडेलाच्या 6 कॅरेक्टर्स इन सर्च ऑफ ॲन ऑथर यामधील नाट्यतंत्राचे हे काहीसे अनुकरण आहे असे ते सांगून जातात. पारिजातकाची फुले या त्यांच्या कथेत प्रतिपादन केलेल्या विषयाचे उलटसुलट अनुभव घेतलेली माणसे खांडेकरांना भेटतात असे दाखवून पुढील कथानकाची रचना केली जात असते. पारिजातकाची फुले या कथेपासून प्रारंभ करूया. रघुनाथ. कुसुम. अगं लहानपणीच्या खेळातला तुझा सवंगडी मी रघुनाथ. आता तुझ्या सासरच्या गावी चांगला प्रोफेसर म्हणून आलो आहे. ओळखलंत ना मला? असं काल मी तुला विचारलं होतं. कुसुम. ओळखलं ना? असं मीही तुला सांगितलं होतं. रघुनाथ. पण तुला मात्र प्रथम मी ओळखलंच नाही बघ. लहानपणी पारिजातकाच्या फुलासारखी दिसणारी तू अगदी कोमेजून गेल्यासारखी दिसतेस. म्हणून आज कारण विचारायला आलो आहे. कुसुम. लहानपणी पारिजातकाचं फूल म्हणून तू माझी थट्टा करीत होतास. रघुनाथ. तुला कल्पनाही नसेल. तू थट्टा करीत नव्हतास. त्या थट्टेतून माझं भविष्य सांगत होतास. कधीही न कोमेजणारं गुलाबकावलीचं फूल व्हायचं होतं मला. पण मी फार चुरगळून टाकलेलं पारिजातकाचं फूल झाले आहे. रघुनाथ. कुसुम. तुझ्याबद्दलचं किती सुंदर चित्र माझ्या समोर होतं. शाकुंतलमधील दुष्यंताला आपल्या लावण्यातून वेधून घेणारी शकुंतला, आपल्या स्पर्शाने संजीवनी देणारी सीता, मुसळधार पावसातून प्रियकराकडे धाव घेणारी वसंतसेना, प्रेमासाठी संन्यासिनी झालेली गंधर्वकन्या महाश्वेता, अशा आमच्या संस्कृत नाटकातील सुंदर चित्रातील तू एक कुसुम. तुझी काव्यमय नाटके म्हणत असतात प्रेम हे पौर्णिमेचं चांदणं आहे. पण रघु खरं सांगू, प्रेम हे उन्हाळ्यातलं भर दुपारचं ऊन आहे. तुझे कालिदास, शूद्रक, बाण सांगतात तरुण तरुणींची प्रीत ही फुलबाग आहे. पण रघु, वास्तवाच्या रस्त्यावरची ती तरुण तरुणींची प्रीत ही भयंकर आग आहे. रघुनाथ. कुसुम. मी इथं आल्यापासून सर्वांकडून ऐकतो आहे की पत्नीवर अपार प्रेम करणारे येथील प्रतिष्ठित श्रीमंत व्यापारी तुझे पतिराज आहेत. कुसुम. तेच पतिराज तर माझ्या सर्वनाशाच्या विनाशाला. रघुनाथ. असं काय म्हणतेस कुसुम? कुसुम. प्रेम हे अगदी नाजूक वासाचं फूल आहे असं मनात म्हणत
मी त्यांना माळ घातली. पण प्रेम हे उग्रवासाचं फूल आहे असा मला अनुभव आला. रघुनाथ, जरा मोकळेपणानं बोलशील? कुसुम, रघु, प्रेमात शरीर सुखाचा भाग आहे हे कळतं रे मला. पण आमच्या पतिराजांच्या प्रेमात उग्र शरीर वासनेपेक्षा काहीच नसतं रे. मी एक विकत घेतलेली, आपल्या आवडीप्रमाणे शृंगारलेली बाहुली आहे. या बाहुलीशी वाटेल तसं वाटेल त्यावेळी खेळावं. दिवस नाही, रात्र नाही, वेळ नाही, अवेळ नाही. किती लवकर किळस आली मला. एकदा भर दिवसा, काय सांगू रघुनाथ, थोरल्या मुलानं आम्हा दोघांना घरातच तसल्या अवस्थेत बघितलं. माझ्या शरीराची केवढी लाज वाटली मला. माझं शरीर कधीच मेलं. मनही मरणाच्या पंथाला लागलाय. रघुनाथ, तुझ्यावरील तुझ्या पतीचं प्रेम? कुसुम, माझ्या पतीचं प्रेम म्हणजे नुसता चिखल. असलं चिखलात जगण्यापेक्षा, कुजण्यापेक्षा, रघुनाथ, सावर जरा कुसुम. कुसुम, पुरुषाच्या पशुत्वाला जगातल्या लाखो बायका रोज बळी पडतात. त्यातलीच मी एक. यांच्या या पशुत्वावर लग्नाचा आणि पावित्र्याचा केवढा मोठा छाप आहे. रघु, या सामाजिक ढोंगी कल्पनेतून सुटलं पाहिजे रे. मी तर ठरवलंय. आणि विरोध करू लागले. माझ्या बंडखोरीला कंटाळून त्यांनी दुसऱ्या लग्नाची जाहिरात दिली. दाखव वाच. ऐक, वधू पाहिजे, सुंदर, सुदृढ, सुशिक्षित. वराचे वार्षिक उत्पन्न खूप श्रीमंत. पहिली बायको जिवंत असली तरी तिचीही या लग्नाला संमती आहे. रघुनाथ, काय हे कुसुम, तुझीही या दुसऱ्या लग्नाला संमती? कुसुम, त्यांचं दुसरं लग्न झालं तरी मी सुटेन. पण ही दुसरी मुलगी एका पारिजातकाच्या फुलाचा चोळामोळा झाला, आता दुसऱ्याचा. रघुनाथ, हे सारं ऐकल्यावर मनात येतं कुसुम, आमचे कालिदास, बाण, शूद्र आदींनी रंगवलेलं प्रेम एक अर्धसत्यच. दृश्य पुढले. जळलेला मोहरवरचे साल, गुलाबाचे काटेरी झाड, कंसात घरात टेबलासमोरील खुर्चीत बसलेले खांडेकर, एक ग्रहस्थ, प्रवेश. मी पोलीस इन्स्पेक्टर. साध्याच पोशाखात तुमच्यातल्या कथालेखकाला भेटायला आलो आहे. खांडेकर उठून, या, बसा. गृहस्थ, बसत नाही, घाईत आहे मी. उभ्या उभ्याच बोलू थोडा वेळ. खांडेकर, ठीक आहे. गृहस्थ, खांडेकर, तुम्ही ज्या गोष्टी लिहिता त्या घडलेल्या असतात की? खांडेकर, माझ्या एखाद्या कथेबद्दल विचारायचं आहे का तुम्हाला? गृहस्थ, हो, तुमच्या त्या किर्लोस्करमध्ये छापून आलेल्या पारिजातकाची फुले या कथेबद्दल. खांडेकर, इतर कथांप्रमाणेच नुसत्या स्वतःच्या कल्पनेच्या तंतूंनी काहीही कथा लिहिली नाही. तिला सत्यसृष्टीचा आधार होता. गृहस्थ, हे ती मधील जाहिरातीपुरते खरे आहे, कारण विश्वसेवकात तशीच जाहिरात मीच देत आहे गेले 6 महिने. तिचे अनुकरण तुम्ही केले आहे, पण बाकीचं तद्दन उलटं आहे. खांडेकर, बाकीचं तद्दन उलटं म्हणजे? गृहस्थ, तुम्हा लेखकांना बायकांच्या दुःखाचा नेहमी पुळका येतो, पण पुरुषांनाही दुःख असतं हं? खांडेकर, तुमच्याबाबत असं काही? गृहस्थ, व्यायामाची आवड असलेला मी पोलीस इन्स्पेक्टर झालो. 3-4 वर्षांनी माझं लग्न झालं. मुलगी नाजूक आणि सुंदर होती. खांडेकर, लग्न झाल्याने सुंदर बायको मिळाली, मग दुःख कसलं? गृहस्थ, ज्याला आपण पती पत्नीचं प्रेम म्हणतो ते पुष्कळ वर्षांच्या सहवासानंतर उदात्त, निरपेक्ष वगैरे होत असेल. पण पती पत्नीच्या प्रेमाचा पहिला दुवा शारीरिक आकर्षण हाच आहे. लग्नानंतर परस्परांविषयीच्या ज्या विलक्षण आसक्तीनं मन धुंद होऊन जातं, तिचा मुख्य भाग शरीर सुख हाच असतो. ही आसक्ती पती इतकीच पत्नीलाही वाटायला हवी. खांडेकर, हो, पत्नीलाही वाटायला हवीच. गृहस्थ, पण माझ्या पत्नीचा मला विपरीत अनुभव येऊ लागला. माझ्या स्पर्शानं तिला गुदगुल्या झाल्या पाहिजेत असं मला वाटे, पण अनेकदा ती थंडच राहील.
मधून मधून तिरस्कारही दाखवी. माझं वागणं, माझं मागणं तिला अगदी पशुसारखं वाटे. मग माझ्या मनातही मी पशु असलो तर ही दगड आहे. खांडेकर. एकदम असं म्हणू नये इन्स्पेक्टर. ग्रस्त. ही तुमच्या लेखकातली उपमा नव्हे खांडेकर. खरोखरीच ती याबाबत संवेदनाशून्य दगडच होऊ लागली. मग माझं रागावणं, तिचं चिडणं, आम्ही मनात एकमेकांपासून दूर दूर जाऊ लागलो. शरीराच्या तृप्तीवर मनाचं समाधान किती अवलंबून असतं याची विलक्षण जाणीव होऊ लागली. काय करायचं या मनाच्या शरीराच्या तृप्तीसाठी? वेश्येकडे जायचं? खांडेकर. नाही करायचं तसं इन्स्पेक्टर. ग्रस्त. नाईलाज म्हणून तेही केलं. ते तिला कळताच ती म्हणाली, असले चोरटे व्यवहार करण्यापेक्षा दुसरं लग्नच करा की. खांडेकर. म्हणून ती जाहिरात दिली? ग्रस्त. नाहीतर काय करू खांडेकर. लग्नापूर्वी ती कविता करीत असे म्हणे. पण कवितेतलं प्रेम आणि व्यवहारातलं प्रेम याच्यात फार अंतर असतं. ते तिला कधीच कळलं नाही. आपल्या बायकोला तुम्ही खुशाल पारिजातकाचं फूल म्हणा. मी तिला एकच उपमा देईन. गुलाबाचं झाड. एकही फूल नसलेलं, नुसत्या काट्याने भरलेलं गुलाबाचं झाड निघून जातं. खांडेकर. नुसत्या काट्यांनी भरलेलं गुलाबाचं झाड. का बरं असं असावं? का बरं गुलाबाच्या झाडावर गुलाबाचं फूल येतच नसावं? इथं हा भाग थांबवतो. धन्यवाद.